भाजपाचा प्रचार बांबू घेऊन असणार की पेन घेऊन असणार? नाही, जिथे भाजपच्या लोकांनी जर गद्दारी केली तर ठोकणार, भाजपच्या लोकांनी जर गद्दारी केली तर ठोकणार, भाजपच्या लोकांनी जर गद्दारी केली तर ठोकणार. हे तर मी पूर्वी पण जाहीर उद्धव साहेबांचा आदेश घेऊन आलेला आहे. जर नाटकं केली तर मार खाणारच. माझ्यावर केसेस झाल्या, मी जेलमध्ये गेला तरी चालेल, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. मारणारच 100%. कोणाला मारणार? भाजपचे जे आलेत ना, जे नौके जे सावकारी चोखतात ना, त्याने आमच्या विभागात विरोध करून बघावा ना. शिंदे गटाच्या एका आमदाराच्या घरी ओम भट स्वाहा असे मंत्र म्हटले जातात, त्या बाबतीत तुमचं काय मत? अघोरी विद्या करणारे लोक तेच करणार आहेत ना. उद्धव साहेबांना पण तो त्रास दिला ना, पण शेवट परमेश्वर आहे. आता दोन भाव एकत्र आले, दोन ठाकरे एकत्र. मराठी माणूस एकवटला हे 100%. मराठी माणूस दोन भाऊ एकत्र आल्यानंतर एकवटलेला आहे. भोजनच्याच काही माजी नगरसेवकांनी जी माती खाल्ली आहे त्याचा त्यांची कर्माने मरतील ना. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. लवकरच वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची याच्यामध्ये काय भूमिका असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण शिवसेनेचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा यांच्याकडे आलो आहोत. मामा, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत काय भूमिका असणार आहे तुमची? मनसे आणि शिवसेनेची युती झालेली आहे. आता पुढे बघूया स्थानिक पातळीवरती काय चर्चा होते. चर्चा चालू आहे, म्हणजे इलेक्शन काय डिक्लेअर झालेलं आहे. डिक्लेअर झाल्यानंतर चर्चा आणखीन जोरात चालू आहे. बहुजन विकास आघाडी बरोबरच्या युतीचं काय संभावना आहे का? झाले, पालघरमध्ये आमची युती झालेलीच होती ना. पालघरमध्ये नगरपालिकेच्या संदर्भात युती झालेली होती. महानगरपालिकेत चर्चा चालू आहे. चर्चेमध्ये चांगलं. तरी अंदाजे किती जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणार आहे? ना, आम्ही महाविकास आघाडी सांगितलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये जे आमची जी ऑफर आहे ती त्यांच्या वरिष्ठांकडे ठेवलेली आहे, आणि त्या पद्धतीने पुढे आमचे वरिष्ठ येतील, ते बसतील आणि चर्चा होईल. त्याच्यातनं मनसे आहे, काँग्रेस आहे, आम्ही आहेत. त्या पद्धतीने कशी निवडणूक असणार आहे? कारण स्थानिक भूमिपुत्र यांना किती प्राधान्य देणार आहात तुम्ही? नाही, इथे जो राहणारा, जो 10 ते 15 वर्षापासून राहतो, तो स्थानिक भूमिपुत्र असेल. मग तो मुस्लिम समाजाचा असेल, उत्तर भारतीय असेल, भंडारी असेल, आगरी, कोली, अनेक समाजाची लोक जे 10 ते 15 वर्षापासून राहतात, तो इकडचा स्थानिक भूमिपुत्र झालेला. आता नौके जे आलेले आहेत आणि जे बोंबोबोंब करतात ते त्यांना माफ केलं जाणार नाही, ते कोणी असू द्या. मामा, तुम्ही मागच्या मुलाखतीमध्ये असे म्हणाला होतात की कुठेतरी एकनाथ शिंदे यांचा काळ जवळ आलेला आहे, पालघरला युती तुटली, कोकणात युती तुटली, कदाचित वसई विरार शहर महानगरपालिकेला देखील युती तुटण्याची शक्यता आहे. त्याला 7.5 चालू झालेले 25 मध्ये. तुम्हाला मी तेव्हा पण सांगितलेलं 25 मध्ये एकनाथ शिंदे डाऊन होणार आहेत. आता तुम्ही पाहिलं त्या दिवशीच कोकणात जे दोन भाऊ एकत्र आपसात लढतात, एक भाजपमध्ये आणि एक शिंदे गटमध्ये आहे, दिसून यायला लागेल लोकांना. निलेश राणे बद्दल काय बोलाल? कारण इतर वेळेला तुम्ही नितेश राणे यांच्याबद्दल टीका केली. निलेश राणेने जी काय हकीकत होती ती सांगितली ना. जे पैसे त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरात जे काय 40-50 लाख रुपये होते ते पकडून दिले ना पोलिसांना. चांगलं काम केलं. पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला मामा. मग ते आमच्यावरती पण गुन्हे दाखल झाले ना. जिथे त्यांच्या भाजपच्या विरोधात कोणी आवाज उचलणार त्याच्यावर गुन्हा दाखल होते. आता आम्ही तुमच्या पत्रकारच्या माध्यमातून सांगा, त्या महिलेवरती अत्याचार झाला, तुम्ही सुद्धा होते, आणि त्या महिलेला आम्ही साथ देत असताना आमच्यावर गुन्हा दाखल झाला ना 150-200 लोकांवरती. पण तुम्ही पण तिकडे तोडायची भाषा केली. तुम्ही सांगितलं की मयुरेश वाघला तोडा. हा, मग सीधी गोष्ट आहे ना. जे एक पत्रकार, मयुरेश वाघ सुद्धा पत्रकार आहे, तो शिंदेगडचं काम करतो, आता भाजपमध्ये जाण्याची तयारीत आहे. तर अशी लोक कार्यकर्ते असताना सुद्धा जे एखाद्या महिलावर अत्याचार करत असतील तर त्यांना पर्यायी मार्ग काय तोच आहे. ठोकल्याशिवाय ते सुधारणार नाही. पण हे ठोकायचं राजकारण कधीपर्यंत चालतं? आम्ही आहे तिथपर्यंत तेच करणार आहे. शिवसेनेची स्टाईलच ती आहे. मग 35 वर्षापासून जो शिवसैनिक बहुजन विकास आघाडीच्या विरोधात लढत होता त्याचं काय? बघा, बहुजन विकास आघाडी ही आमची पालघरमध्ये विरोधक आहे ना. महाराष्ट्रात आमचे सगळ्यापेक्षा मोठे दोन विरोधक आहे, शिंदे आणि भाजप. तर पालघरसाठी तो विषय महत्वाचा नाही ना. आम्हाला महाराष्ट्रात मोठा विरोधी आमचा आहे तो भाजप आणि शिंदे गट आहे. त्याच्यामुळे साहेबांना सांगितलं सगळं समजावून, साहेबांनी आदेश दिलेले, आदेशाच्या अनुसार काम चालू आहे. आणि महानगरपालिका आम्ही कुठल्याही कंडिशनमध्ये घेणारच. काही करू द्या, कोणी कितीही जाऊ द्या, बहुजनचे काही नगरसेवक जातात, जाऊ द्या, फरक काय पडत नाही. पण महानगरपालिका ही आमच्या ताब्यात असेल. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक जवळ आलेली आहे. भाजपचे काही लोक आहेत ते बहुजनच्या लोकांना जवळ करतायत, त्या बाबतीत तुमचं काय मत? त्यांच्याकडे कार्यकर्तेच नाही, भाजपकडे कार्यकर्तेच नाही, चेहराच नाही, त्यामुळे घेतात. आणि मग त्यांचे जे आता इलेक्शनचं डिक्लेअर होऊ द्या, मग दिसेल पुढे काय. 500 फॉर्म मध्ये 115 ते 120 तेवढेच लोकांना फॉर्म द्यावा लागते, बाकी लोक नाराज होतील. आणि त्यांचे जे जुने काय कार्यकर्ते आहेत भाजपचे, ज्यांनी काम केले इतकं वर्ष,
त्यांना जर डावलत असतील आणि नौकेचे बहुजनचे घेतले त्यांना देत असेल तर तिथे विरोध होणारच आहे. सरळ गोष्ट आहे ती. सूत्रांकडनं आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की जना मामा आणि भाई ठाकूर यांची एक भेट झाली. काय करायचं? मैत्री आहे ना आमची. नाही ना, भेट झाली, मैत्री आहे, भेट झाली तुमची. नाही भेटचा प्रश्न नाही. माझे संबंध चांगले आहेत ना. मी त्या माणसाबद्दल कधी विरोधात नाही बोलला. मी हितेंद्र ठाकूरच्या विरोधात बोलला ना, पण मी भाईशेठच्या विरोधात कधीच बोलला नाही. कुठल्याही पत्रकारमध्ये मला दाखवा बाईटमध्ये मी भाईशेठच्या विरोधात. माझे पूर्वीपासून संबंध चांगले आहेत. मग राजू पाटील तुमचे मित्र आहेत? हा, मित्र आहेत ना राजू. मग राजू पाटलांची भूमिका काय? राजू पाटलाची भूमिका कशी मी सांगू शकतो, ती त्यांचा घरचा प्रश्न आहे. पण राजू पाटीलमध्ये चांगले संबंध आहेत. आज मी परवाच्या दिवशी पण जाऊन बसलेलो त्यांच्या ऑफिसला. माझं काय वैयक्तिक तुमचे चांगले संबंध आहेत, त्याबद्दल काय दुमत नाहीये, परंतु त्यांचे आणि हितेंद्र ठाकूरांचे संबंध कुठेतरी बिघडलेले दिसतात. ते फॅमिली मेंबर आहेत, ते बिघडणार नाही, ते एकत्र येतील सगळे. आपल्याला दाखवण्याचे वेगळं आहे आणि काम. पण आज जी मोठी मोठी जे नगरसेवक जे चेहरे होते ते असं म्हटलं जातं की राजू पाटीलच त्यांना. तो आपला विषय नाहीये, तो त्यांचा फॅमिली विषय आहे. प्रत्येक ज्याला आवडत नसेल ते जातात आणि जे कट्टर आहे ते आहेत. पण एकीकडे जर तुम्ही असं म्हणताय की आम्हाला वसई विरार शहर महानगरपालिका जिंकायची आणि दुसरीकडे जर का जे योद्धे आहेत तेच नसतील तर बघा, नेते गेले आणि कार्यकर्ते जात नाही ना, वोटर्स जात नाही ना. आमच्याकडे 40 गद्दार गेले, काय फरक पडला आम्हाला सांगा. शिवसेना आहे ना तेवढीच पॉवरफुल, तसे त्यांचे बहुजनचे कार्यकर्ते आहेत. आता असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फले आहेत. त्या आंदोलनामध्ये तुम्हाला दिसलं. म्हणजे जे काय आता त्यांनी आंदोलन घेतलं 1 महिनाभर अगोदर, त्या आंदोलनामध्ये त्यांची त्या आंदोलनाचा फरक काय पडला मामा? काय फरक पडला म्हणजे जो आता रोडच्या संदर्भात जो आंदोलन घेतलं, रोड तर शेवटी खूप उशिराने झाली. आम्ही आमचं काम केलं ना. आता जनतेला समजलं पाहिजे भाजप काय काम करते काय नाही ते. पण तुम्ही एवढा मोठा ड्रामा, एवढा मोठा मामा तुम्ही ड्रामा ऐका ना माझं. पूर्वी गणपती येणार किंवा गणपतीच्या आसपास सगळे खड्डे बंद होत होते आणि व्यवस्थित रस्ते होत होते. एकदम चांगले रस्ते असताना मी सांगत, पण ठीक होते गाडी चालवण्यासाठी. आज डिसेंबर महिन्याचं 15 तारीख आहे आज, अजून खड्डे नाही भरले. त्याला जानेवारी येणार, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, पुन्हा 4 महिन्यात पाऊस पडणार आहे. मग हे लोकांना आता कळलं पाहिजे की भाजपला जर महानगरपालिकेत बसवलं तर याच्या पुढे तोंडावर इलेक्शन असताना जर ही हालत आहे तर मग नंतर ते 4-5 वर्ष. मामा, बोलीच पोलीस ठाण्यासमोर तुम्ही आंदोलन केलं, इतकं मोठं आंदोलन झालं, तुम्ही गुन्हा दाखल करायची मागणी केलीत, पण 183 जणांवरती गुन्हा दाखल झाला. माझ्यावर झाला ना. 183 जणांवरती गुन्हा दाखल झाला ना. असं म्हटलं जातं की मामामुळे आमच्यावरती गुन्हे दाखल झाले. नाही, तो त्यांचा समज आहे. मी एक महिला पत्रकारासाठी लढलो आणि लढत राहणार. उद्याही सुद्धा माझ्यावर असे 10 गुन्हे दाखल झाले तरी महिलांसाठी मी लढणारच आहे. महिला असो, त्या महिलेवरती कोणीही असू दे, ती भाजपची जरी महिला असेल आणि तिच्यावरती अत्याचार होत असेल तर तिच्या बाजूने मी उभा राहणार आहे. तो प्रश्नच येत नाही. ते भाजपच्या लोकांना कळलं पाहिजे ना. एक पत्रकार महिलेवरती अत्याचार होतो आणि तुम्ही आमच्यावरती कारवाई करायला सांगता, ही लाजेची गोष्ट आहे. आता ज्या पालघरला निवडणुका झालेल्या आहेत, 20 तारखेला त्याचा निकाल आहे, काय वाटतं? दिसून येईल ना. आता झालं ना, ती शिंदे आणि भाजप वेगळे झाले ना पालघरमध्ये. कोकणात झाले, सुरुवात झालेली आहे. बघा 2-5 वर्षात संपून जाणार आहे सगळं. कोण संपणार? शिंदे. पक्का. चेहऱ्यावर बघा आज रोनक दिसते का? नगर रचना मंत्री असताना जी चेहऱ्यावर रोनक होती, आज ते उपमुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री झाल्यावर तेव्हा सुद्धा रोनक नव्हती, आजही नाही मिळत. पण नगर रचना मंत्री असताना जो चेहरा हसरा खेळता आणि चांगला होता तो दिसते का आज? तुम्ही बोलल्याच्या नंतर देवाभाऊ वर्षा बंगल्यावर राहायला गेले. मग तुम्हाला मी सांगितलं काय? 6 महिन्यानंतर सगळं ते विधी वगैरे केले असेल आणि नंतर गेले ते. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेनी तिथे काहीतरी सगळ्यांना, मला काय, मी आमचे सगळे नेते मंडळी बोलले, आमचे राऊत साहेब बोलले, जाहीरपणे अनेक लोक बोलले आणि देवाभाऊला सुद्धा माहित आहे ती गोष्ट. ते आपण बोलल्याविषयी त्यांनी स्वतःला अनुभवले आहे ती गोष्ट. मध्यंतरी शिंदे गटाच्या एका आमदाराच्या घरी ओम भट स्वाहा असे मंत्र म्हटले जातो, त्या बाबतीत तुमचं काय मत? अघोरी विद्या करणारे लोक तेच करणार आहेत ना. उद्धव साहेबांना पण त्रास दिला ना, पण शेवट परमेश्वर आहे. आता 2 भाऊ एकत्र आले, 2 ठाकरे एकत्र. मराठी माणूस एकवटला हे 100%. मराठी माणूस 2 भाऊ एकत्र आल्यानंतर एकवटलेला आहे आणि मुंबई महानगरपालिका, विरार वसई महानगरपालिका हे आमच्या ताब्यात 100% येणार आहे, त्यात काय डाऊट. पण जर मशीन मध्ये काय प्रॉब्लेम असेल मग प्रश्न येत नाही ना. मशीन मध्ये प्रॉब्लेम असेल तर किती आपण लढले, किती लोकांनी. अच्छा मामा, आता दुबार तिबार जे मतदार आहेत, वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे दुबार आणि तिबार मतदार आहेत त्यांना एका जागी मतदान करायसाठी मुभा दिली. चांगली गोष्ट आहे ना. जर ते खरोखर एक जागेवर मतदान करत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. त्यांचं नाव असेल तर एका मतदार केंद्रावरच त्यांनी वोटिंग करावी. बरोबर बोललेत ते, चुकीचं काय? हितेंद्र ठाकूरांशी तुमचं आता कसं चालतंय? चांगलं. त्या दिवशी आमची मिटिंग झाली, चांगलं बोलणं झालं, जेवले एकत्र, बसले. मग तो वाद मिटला ना. राजकारणात कोण कोणाचा विरोधी नसतो ना.
राजकारणात कोणी कोणाचा विरोधी नसतो. आज एवढं मोठं आमच्या जोडला भाजप एवढे 27 वर्ष आमची युती होती. अच्छा, मुस्लिम कोणाला साथ देणार मामा? आम्हाला बहुजन आणि AIMIM पक्ष आलेला ऐका आहे. माझं, बहुजन आणि आमची युती झाली तर लोक काही बोलू द्या, 100% मुस्लिम समाज आमच्या बाजूने येणार. 90% पकडा, 10% ते MI आलं तर लोकांना, मुस्लिम समाजाला पण माहिती आहे की MI हे भाजपचं दुसरं पिल्लू आहे, ते त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही. आज उद्धव साहेबाला मानणारा वर्ग 50% हा मुस्लिम समाज आहे, विरार वसईचं मी सांगतो, आणि 50% हितेंद्र ठाकूरला मानणार आहे. मी त्यांच्या विरोधात आहे असं मी सांगू नाही शकत, पर्सनल त्यांचं रिलेशन आहे. 50% मुस्लिम समाज हितेंद्र ठाकूरच्या बाजूने पण आहे. त्यांच्याच एक- एक काय- ऐकून घ्या माझं. 50% उद्धव साहेबाला मानणार आहे. जर आमची युती झाली तर 100% मुस्लिम समाज आमच्या जोडीला असेल. मामा, बहुजनच्याच काही माजी नगरसेवकांनी जी माती खाल्ली आहे त्याचा त्यांचे कर्माने मरतील ना ते. त्यांना असं वाटलं असेल की हवा आता भाजपची आहे आणि आपण जिंकून येऊ, तर ती स्वप्न कोणाची पूर्ण होणार नाही. तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून सांगतो तुम्हाला. आम्ही जास्त मोठं गणित नाही पकडलं. आजच्या परिस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडी ही 40% आहे पकडा, आणि भाजप हा 45% आहे. मानू आपण 5% बहुजनपेक्षा ताकद जास्त आहे. आम्ही 15% आहे पकडा, तिन्ही पक्ष म्हणजे शिवसेना, भाजप, शिवसेना, मनसे आणि काँग्रेस. पण हे जे 15% लोक ज्या बाजूने उभे राहतील तीच बाजू सरस होणार एवढी गॅरंटी, आणि लोक त्यांनाच कौल देणार. एक शेवटचा प्रश्न विचारतो. निवडणूक आता जवळ आलेली आहे. निवडणुकीमध्ये बऱ्या प्रकारे प्रचार सुरू असतो. तर जण्या मामाचा प्रचार बांबू घेऊन असणार की पेन घेऊन असणार? नाही, जिथे भाजपच्या लोकांनी जर गद्दारी केली तर ठोकणार. हे तर मी पूर्वी पण मी उद्धव साहेबांचा आदेश घेऊन आलेला आहे. जर नाटकं केली तर मार खाणारच. माझ्यावर केसेस झाल्या, मी जेलमध्ये गेला तरी चालेल, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. मारणारच 100%. कोणाला मार? भाजपचे जे आलेत ना, जे नौके, जे सावकारी चोरतात ना, त्याने आमच्या विभागात विरोध करून बघावा ना. जे चांगल्या पद्धतीने काम करा, जनता ज्या समजदार आहे, तुमचं काम चांगलं असेल तुम्हाला वोटिंग देणार. पण फालतूगिरी करणं तर सहन केलं जाणार, कोणी असू देत. धन्यवाद मामा. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची काय भूमिका आहे हे देखील जण्या मामाने आपल्याला सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे. जसजशी ही निवडणूक जवळ येणार आहे तसतशी या पक्षांमध्ये चुरस पाहायला आपल्याला वाढणार आहे. असं असताना या सगळ्या निवडणुकीत आपण लक्ष ठेवून आहोत. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीची प्रत्येक अपडेट आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. खरंच भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांची गोची करताय का? वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित येतील का? टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.